नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे। तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल जाहीर सभा। मित्रांनो, महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यतीची बंदी, त्याच्यानंतर उठलेली बंदी ही संपूर्ण भारतात चर्चेली गेली। बैलगाड्याची शर्यत सुरू झाली आणि पुन्हा एकदा किंमत आली महाराष्ट्रातल्या या खिलार बैलांना। महाराष्ट्रातली ही खिलार बैल जेवढी शेतीसाठी कामाची आहेत तेवढीच बैलगाड्या शर्यतीसाठी सुद्धा। बैलगाडा शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांना वेगळं स्थान आहे। बैलगाडा शर्यतीमध्ये पळणारा बैल हा त्या मालकाच्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे त्याला जपला जातो, त्याला कुटुंबातल्या सदस्याचं स्थान असतं आणि मग त्या बैलांची कुटुंबातल्या सदस्यांसारखीच निगा देखील राखली जाते। परंतु गुरुवारी घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यत ही बदनाम झाली आणि एका बैलाच्या व्यवहारातून रक्तरंजित थरार झाला आणि याच्यामध्ये फलटण मधल्या रणजित निंबाळकर सर यांचा गोळी घालून खून करण्यात आला। खून करणाराही मालक बैलगाडा शर्यतीचा मालकच गौतम काकडे। गौतम काकडे यांनी बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून रणजित निंबाळकर सर यांचा गोळी घालून खून केला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली बैलगाडा शर्यतीची। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि हा खून का झाला आणि याच्यामध्ये कोणती एक व्यक्ती जो कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि या व्यवहारातली नेमकी भानगड काय आहे मी तुम्हाला या सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्या आणि रणजित निंबाळकरांचा सुंदर ही सध्या महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतली एक नामांकित जोडी होती। 8500 हा त्यांचा लकी नंबर। सुंदर या बैलाला आदत किंग आणि ओव्हरटेकिंग किंग अशी टोपण नाव होती। त्याच्यामुळे सुंदर या बैलाची किंमत आणि त्याची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये खूप चांगली होती। बैलगाड्या शौकीनांना किंवा शर्यत शौकीनांना या सुंदर बैलाच्या रेषेचं आकर्षण असायचं। या सुंदर बैलाचा व्यवहार झाला रणजित निंबाळकर सर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये। याच्यामध्ये सुरुवातीला सर्जा हा बैल गौतम काकडे यांच्याकडून रणजित निंबाळकरांनी विकत घेतलेला होता। त्याच्यानंतर सुंदर आणि सर्जाची जोडी महाराष्ट्रात चांगलीच प्रसिद्ध झाली। काही दिवसानंतर या व्यवहारामुळे गौतम काकडे आणि निंबाळकर सर यांची मैत्री देखील झाली होती। येणं जाणं भेटणं गाठी ह्या सर्व सुरू होतं, परंतु एक ठिणगी पडली ती सुंदरच्या व्यवहाराची। खरं तर या मुक्या जीवाचा याच्यामध्ये काहीच दोष नव्हता, परंतु वाद पेटला या सुंदर बैलाच्या व्यवहारातून। झालं असं की रणजित निंबाळकर यांच्याकडे असलेला सुंदर बैल गौतम काकडे यांनी विकत घेतला। इसारापोटी त्यांना 5 लाख रुपयेही दिले, परंतु उरलेला व्यवहार हा पूर्ण झालेला नव्हता। त्याच्यातून साधारणतः आठवडाभर दोघांमध्ये कुरबुर चालू होती। त्याच वेळेस झालं असं गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना एका दिवशी 2 वेळा घरी बोलवण्याचा प्रयत्न केला। कदाचित रणजित निंबाळकर यांना आपल्याबरोबर काहीतरी काळबेर होण्याची शक्यता होती, म्हणूनच रणजित निंबाळकर हे त्यांच्या पत्नी आणि काही मित्रांना बरोबर घेऊन गेले होते। शेवटी व्हायचं ते झालं आणि गुरुवारी रात्री गौतम काकडे यांच्या घरी आल्याच्या नंतर रणजित निंबाळकर यांच्याबरोबर वाद झाला आणि गौतम काकडे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरती हल्ला केला, गोळीबार झाला। एक गोळी रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात लागली। 2 दिवसाच्या मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला। परंतु या सर्व घटनेमध्ये एक ट्विस्ट आहे आणि एक व्यक्तिमत्व या घटनेला मोठी कलाटणी देऊ शकतं। त्यांचं नाव आहे संतोष तोडकर। संतोष तोडकर ह्या अचानक या केसमध्ये अचानक एंट्री करणार आहेत किंवा त्यांची कदाचित एंट्री झाली। पोलीस तपासात मिळालेली काहीशी प्रथम माहिती अशी आहे की गौतम काकडे आणि संतोष तोडकर या दोघांनी मिळून सुंदर हा बैल घेतला होता। संतोष तोडकर यांची ज्यावेळेस गौतम काकडे यांच्या घरी जाताना, संतोष निंबाळकर घरी जाताना लोणंदमध्ये भेट झाली होती। त्यावेळेस संतोष तोडकर यांनी रणजित निंबाळकर सरांना विचारले देखील होते की तुमचे व्यवहाराचे पैसे मिळालेत, मग तुम्ही स्टॅम्पवर सही का करत नाही। त्यावेळेस एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं। संतोष तोडकरांच्या मते जर व्यवहार पूर्ण झाला होता तर निंबाळकर सरांनी सही का केली नव्हती। याचाच अर्थ असा होता होते गौतम काकडे यांनी संतोष तोडकर यांना अंधारात ठेवले होते। त्यामुळे संतोष तोडकर यांना असं वाटत होतं
की हा व्यवहार पूर्ण झाला आहे, तरी देखील निंबाळकर सर हे सही देत नाहीत. आणि दुसरीकडं या व्यवहारातली भानगड याची कल्पना संतोष तोडकर यांना नव्हती. आणि संतोष तोडकर आणि रणजित निंबाळकर यांची भेट झाल्यामुळं गौतम काकडे यांनी या व्यवहारात केलेली भानगड उघडी पडली असावी आणि त्याचाच राग त्यांच्या मनात निर्माण झाला. आणि त्यानंतर ज्यावेळेस रणजित निंबाळकर सर गौतम काकडे यांच्या घरी पोचले, त्यानंतर हाच राग त्यांना अनावर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ऍक्च्युली नेमकं ही घटना कशामुळे झाली, गोळीबार कशामुळे झाला, गोळीबारापर्यंत हे प्रकरण का गेलं, तर कदाचित याचं कारण व्यवहारातून असलं तरी व्यवहारात झालेली लपवाछपवी हेच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता नेमका हा बैल एकट्या गौतम काकडेंनी घेतला होता का संतोष तोडकर हे त्या संपूर्ण केसमध्ये त्यांची एंट्री कशी होते हे पाहणं देखील महत्वाचं आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये बदनाम झाली ती बैलगाडा शर्यत. आधीच या बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. पिटांतर्गत अनेक गुन्हे दाखल केले जात होते, परंतु सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. बैलांना एक वेगळं स्थान प्राप्त झालं. शर्यतीच्या बैलांना गावामध्ये त्याच्या मालकाला वेगळी किंमत असते. बैलगाडा शर्यतामध्ये कधी कधी 51,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत असलेलं बक्षीस थार गाडीपर्यंत जाऊन पोचलं. त्यामुळं पळणाऱ्या बैलांना, धावणाऱ्या बैलांना असामान्य असं स्थान निर्माण झालं. त्यामुळे बैलांच्या किमतीचे व्यवहार आणि त्याच्यामध्ये किमती ह्या गगनभेदी ठरायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये आता दलाल देखील उतरलेले आपल्याला दिसून येतात. दुसरी बाजू अशी आहे की ह्या सर्व घटनेमध्ये जी घटना झाली, रणजित निंबाळकर सर यांचा मृत्यू झाला, याच्यातलं सर्वात वाईट काय तर त्यांची पत्नी आणि 9 महिन्याची मुलगी यांच्या समोर त्यांना गोळी मारण्यात आली होती. त्यामुळं सर यांना संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील बैलगाडा प्रेमींकडून त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडं गौतम काकडे हे एक राजकीय घराणं आहे. त्याच्यामुळं रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबियाकडून किंवा त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांकडून त्यांच्या या पोलीस तपासाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व घटनेमध्ये महत्वाचा पैलू ठरणार आहे तो म्हणजे संतोष तोडकर. संतोष तोडकरांनाच याबद्दल माहिती आहे की नेमका हा व्यवहार कसा झाला होता आणि या व्यवहारामध्ये नेमकी लपवाछपवी काय झाली होती या व्यवहारातली भानगड. येणाऱ्या काळात पोलीस तपासातून ही गोष्ट निष्पन्न होईल अशी अपेक्षा करूयात. आणि या निमित्तानं बैलगाडा शर्यतीमध्ये अशा प्रकारचे व्यवहार होत असताना बैलगाडा मालकांनी संयम ठेवले पाहिजेत. बैलगाडा शर्यत बदनाम होऊ नये याच्यासाठी सर्वांनी काळजी देखील घेतली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.